छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती शिवाजी महाराज की। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। आज 19 फेब्रुवारी 2026 शिवछत्रपतींच्या जयंतीच्या योगानं आपल्या या मालखेड बुद्रुक या नगरीमध्ये आताच शिवछत्रपतींनी आदर्श राजा बनण्याकरता ज्यांचा आदर्श घेतला त्या मूर्तीचं आपण पूजन केलंय, प्रभू श्री रामचंद्राची। त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। शिवछत्रपतींना या व्यासगादीवरून मानाचा मुजरा करतो। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणारे आदरणीय ठाकरे महाराज आणि आपल्या गावाच्या मानानं उत्साहानं शिवछत्रपतींच्या प्रेमानं आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमातून आम्हाला काहीतरी मिळावं या हेतूनं कार्यक्रमाचं आयोजन करणारी विशेष करून तरुण मुलं या गावातली आणि सगळे माता भगिनी सगळ्यांना या व्यासगादीवरून वंदन करतो। हिंदू संमेलनाच्या निमित्ताने येणं झालं आणि त्याच्यानंतर त्या दिवशी घाईघाईत 40-45 मिनिटाचं काहीतरी धर्म प्रबोधन करून निघून गेलो, पण लगेच 2-3 दिवसामध्ये पुन्हा फोन आला आणि आपल्या गावातली जी मंडळी आहे ती भेटायला आली। म्हणजे महाराज शिवजयंतीचं व्याख्यानही पाहिजे। मी त्यांना पहिलेच सांगितलं मी शिवचरित्रकार नाही आहे, मी कीर्तनकार आहे, मी कथाकार आहे, परंतु माझं कोणतंही कथा किंवा कीर्तन शिवछत्रपतींच्या स्मरणाशिवाय जात नाही। मी तुम्हाला चरित्र सांगायला नाही आलो। लौकिक चरित्र जे आहे, लौकिक चरित्र कदाचित पुस्तकामध्ये शोधता येईल। लौकिक चरित्र तुम्हाला गुगलवरही सापडेल। जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, राज्याभिषेक कधी झाला, हे सापडून जाईल तुम्हाला। मी पुस्तकातलं सांगायला नाही आलो। 21 वर्षामध्ये धर्माचं अध्ययन करता करता, समाजाचा अभ्यास करता करता साधूच्या मस्तकामध्ये जे काही असेल ते सांगण्यासाठी आलो। आणि एक वाक्य बोलून समोर जातो। शिवछत्रपती हा एकमेव असा राजा आहे का ज्या राजामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीतल्या 10 अवतारातलं मुख्य तत्व आलेलं आहे। एकमेव अवतार। जेव्हा अफजल खानाला फाडलेला आहे, त्या अफजल खानाला वाघ नखानं फाडत असताना त्या शिवछत्रपतीमध्ये आम्हाला नृसिंह भगवंताचा आवेश दिसतो। तो आवेश आहे, पण नृसिंह भगवंताचा आवेश असतानाच जेव्हा अफजल खानाचं सगळं संपलंय, त्या अफजल खानाला त्याची जी अंतक्रिया आहे ती त्याच्या पद्धतीनं झाली पाहिजे याच्याही करता प्रयत्न करणारे शिवछत्रपतीच होते। मी त्याही दिवशी कदाचित बोलून गेलो असेल की आज महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती, आज महाराष्ट्रातला प्रत्येक धर्मप्रिय, मानवताप्रिय जो व्यक्ती आहे तो मानवताप्रिय व्यक्ती शिवछत्रपतीचा भगवा हा आमच्या महाराष्ट्रामध्ये फडकत राहिला पाहिजे ही अपेक्षा करतो। कारण की शिवछत्रपतीचा भगवा जो आहे तो भगवा अन्याय अत्याचाराला गाडणारा भगवा आहे। तो काही रंगाचा भगवा नाहीये, तो काही केवळ एका रंगापुरता भगवा नाहीये। शिवछत्रपतीचं चरित्र हे अनेक अंगाने फार महत्वाचं आहे। मला विशेष करून तरुणांकरता काही मुद्दे मांडायचे आहे। सगळ्यात पहिला मुद्दा, शिवछत्रपतीचं चरित्र जे आहे त्या चरित्रामध्ये मातृभक्ती श्रेष्ठ आहे। आज मला मातृशक्तीलाही आव्हान करायचं आहे या निमित्तानं।
की आमच्या उदरी शिवछत्रपती सारखा मुलगा यावा, याच्याकरता जिजाबाईनं जे केलं होतं ते आम्हाला करावं लागेल, तेव्हा शिवछत्रपती सारखी संस्कार असणारी पिढी तयार होईल. या देशामध्ये शहाजहाननं मुमताज साठी ताजमहल बांधलं, त्याची दखल आम्ही घेतली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिजाऊसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य बांधलं हे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं पटीने श्रेष्ठ आहे. त्या जिजाऊनं शिवछत्रपतीला स्वाभिमानाचे संस्कार दिले होते. शिवछत्रपतीनं काही फार मोठं राज्य स्थापन केलं असा विचार नाही आहे. शिवछत्रपतीपेक्षा मोठे मोठे राज्य या देशानं पाहिले, या जगामध्ये मोठे मोठे राज्य झाले, पण शिवछत्रपतीला जितका मान मिळाला, अहो आम्ही त्यांचा सन्मान करतो याच्यामध्ये नवल नाही. लॉर्ड माउंटबॅटन हा इंग्लंडचा व्हाईसरॉय जो होता, त्या व्हाईसरॉयने शब्द वापरले होते की अरे आमच्यापाशी जर या छत्रपती सारखा राजा असता, या शिवाजी सारखा राजा असता, आम्ही जगावर काय, आम्ही ब्रह्मांडावर विजय प्राप्त केला असता. हा शिवछत्रपतीचा सन्मान आहे. ही व्यक्ती मला सामान्य वाटत नाही. बरेच लोक म्हणतात की शिवछत्रपती देव होते का? मला तरी वाटते असं काहीतरी कार्य करण्याकरता देवाने त्यांना निवडलं, हा त्यांचा मोठेपणा आहे. प्रत्येकाला का सुचलं नाहीये? 19 फेब्रुवारी 1630 रोजी ज्यांचा जन्म झाला आणि 3 एप्रिल 1680 रोजी ज्यांनी आपला देह ठेवला, या 50 वर्षाच्या काळामधलं 10 वर्षाचा कालखंड बालवयामध्ये गेला, 10 वर्षाचा कालखंड लढाई करण्यामध्ये गेला. पण त्याच्यानंतर जो 30 वर्षाचा कालखंड आहे, त्या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये शिवछत्रपतींनी 750 वर्षाची जी गुलामगिरी होती ना, त्या गुलामगिरीवर विजय प्राप्त केला. 30 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही याचा विचार कधी करणार आहोत? कधी करणार आहोत? ही मुलं जेव्हा त्या दिवशी आली, त्या दिवशी आल्यानंतर मी त्यांना तेच म्हटलं की मी सहसा शिव व्याख्यान देत नाही. का देत नाही? मला या व्याख्यानाच्या माध्यमातून माझ्या शब्दांचं पांडित्य नाही मांडायचं आहे. कोणीतरी काहीतरी आलं, 1-1.25 तास बोलून गेलं, तुम्ही प्रभावित झाले, आता मला इतक्या पुरतं मर्यादित जो व्यवहार आहे तो व्यवहारामध्ये गुंतून नाही राहायचा आहे. त्या शिवछत्रपती विषयी जर लॉर्ड माउंटबॅटनला इतकं चांगलं वाटते, तर आमच्या भारतामध्ये राहणाऱ्या, विशेषतः आमच्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना का वाटत नाही हो? आम्ही सत्ता संपत्ती राजकारणाच्या नादामध्ये त्या शिवछत्रपतीची तुलना कोणत्याही ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्या सोबत करतोय, आम्हाला काही वाटत नाही. आता ज्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या एका राजकारण्यानं शिवछत्रपती आणि टिपू सुलतानची तुलना केली. जेव्हा आमच्या शिवछत्रपतीचा जयंतीचा दिवस साजरा येऊन राहिला, तो जयंतीचा दिवस साजरा होत असताना जर आमच्या शिवछत्रपतीची तुलना अन्याय अत्याचार करणारा, आई बहिणीची इज्जत लुटणारा, त्या मलबार डायरीज म्हणून, मलबार डायरीज नावाचं एक पुस्तक आहे, ते मलबार डायरीज नावाचं पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये किती क्रूर हिंसाचार त्या टिपू सुलताननं केला. आमच्या शिवछत्रपतीनं ते केलंय. आम्हाला काहीतरी मतं मिळावी, ती मतं मिळावी याच्याकरता आम्ही किती खालच्या दर्जावर जायचं याचा विचार राजकारण्यांनी केला पाहिजे. जेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयरूपी सिंहासनावर बसणाऱ्या या शिवछत्रपतीची तुलना एका महत्वाकांक्षी, लोकांचे जीव घेणाऱ्या, आया बहिणीची इज्जत लुटणाऱ्या व्यक्तीसोबत होते, तेव्हा महाराष्ट्राचं हर्षवर्धन होत नाही, एवढं लक्षात ठेवा. का असं सुचते? का सुचते असं? आणि याचा आम्हाला काही वाटत नाही.
आम्ही जातीपातीसाठी मोर्चे काढायला तयार आहे, पण शिवछत्रपतीची तुलना इतक्या हलक्या माणसासोबत झाल्यानंतर मात्र आम्हाला काही वाटत नाही. आम्ही शिवछत्रपतीच्या, मला एक गोष्ट मांडायची आहे, मुख्य म्हणजे शिवछत्रपतीच्या जयंतीच्या निमित्तानं, शिवछत्रपतीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वा शिवछत्रपतीच्या राज्याभिषेकाच्या दिवसाच्या निमित्तानं फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून आमचं काम भागणार नाहीये. एक 2-2.5 तासाचा उत्सव साजरा करून आमचं काम भागणार नाहीये. 2-2.5 तासाचा आम्ही उत्सव केला, मोठे मोठे बॅनर लावले, शिवछत्रपतीची गाणी वाजवली. इतकं हलकं जीवन शिवछत्रपतीचं नाही आहे. मला तर आज कधी कधी खेद वाटतो, आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते आणि शिवाजी महाराजांनी हा स्वच्छंदीपणा जर पाहिला असताना, तर अरे याच्यासाठी का आम्ही हिंदवी स्वराज्यासाठी प्रयत्न केले. आणि अतिरेक करणारा आणि उन्मत्तपणा करणारा हा जो युवा वर्ग आहे, जो शिवछत्रपतीच्या जयंतीच्या औचित्यानं उन्माद करतात, अतिरेक करतात, आवाजाचा कर्कशपणा, बिभत्सपणा याच्या माध्यमातून शिवछत्रपतीचा अपमान करतात. मला वाटते शिवछत्रपती असते तर यांची कानशिल शेलली असती. याच्याकरता शिवछत्रपतीनं स्वराज्य स्थापन नाही केलं, याच्याकरता शिवछत्रपतीनं आपलं आयुष्य नाही झिजवलं. आम्हाला याची जाण असली पाहिजे. आम्ही काय शिकायचं शिवछत्रपतीपासून. सगळ्यात मोठा मुद्दा शिवछत्रपतीचं चारित्र्य जे आहे, आज सगळ्यांकरता दीपस्तंभ जर ठरत असेल तर त्याचं कारण आहे शिवछत्रपतीनं साधू संतांचा सन्मान केला. कोणताही राजा असेल त्या राजाचा सन्मान साधू संत करत नाही, परंतु समर्थ रामदास यांनी शिवछत्रपतीवर ओव्या लिहिलेल्या आहेत. राजाचे 8वावे रूप, राजाचा 8वावा प्रताप. आज जानता राजा ही उपाधी शिवछत्रपतींना जर दिली असेल तर ती समर्थ रामदासांनी दिली. आज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये शिवछत्रपती येऊन बसत होते. आज आमच्या तरुण पिढीला शिवछत्रपती जर हृदयामध्ये साठवायचे असतील तर सगळ्यात पहिले त्यांनी एक शिकलं पाहिजे, साधू संतांचा सन्मान केला पाहिजे, साधू संतांचा आदर केला पाहिजे. कुठे आहे? मी सकाळी दारव्याला जायला निघालो आणि जात असताना त्या आमच्या चौकामध्ये एक गाडी एका साईडला उभी होती आणि त्याच्यामुळे दुसरीकडून गाडी निघायची होती. तर एक पोरगा आला 2 व्हीलर वाला आणि रस्त्यामध्ये गाडी उभी करून दिली. मी तिथपर्यंत पोहोचलो तरी त्यानं गाडी काढली नाही. त्याच्यामध्ये उन्मत्तपणा होता. मी सरकत नाही. तू सरकलेलाच आहे. माझी मराठी कळून घ्या. हे सरकलेलेच आहेत ना. मी त्याला म्हटलं मी 6 लाखाच्या गाडीत बसून आहे, माझा एसी चालू आहे, मला ऊन लागत नाही. तू 15 मिनिटं मला इथं बसवलं, माझ्या काही हाडाला चोट नाही. लेका तू पहिले डोंबळा, त्याच्यात उन्हात उभा. तू जितका जास्त वेळ उभा राहशील तितका फरक तुला पडणार आहे. आणि मी उन्मत्त आहे हे तू दाखवून राहिला. हे लोक स्वराज्याचे अधिकारी नाहीये. हे लोक शिवछत्रपतींची मावळे नाहीये. मला नाही वाटत यांच्याकरता शिवछत्रपतीने स्वराज्य स्थापन केलं असतं. काही घेणं देणं नाही. वरतून ते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जे होते ना, ते भाव पाहिल्यानंतर मला रावण आठवला. ते भाव पाहिल्यानंतर मला अफजल खान आठवला. हे लोक काय मेलेत थोडी. रावण मेला नाही अजून. हे अफजल खानाची वृत्ती गेली नाही अजून. महाराज, आमचा स्वाभिमान का जागा होत नाही? शिवछत्रपतीचा सगळ्यात मोठा जर तुम्ही अभ्यास करायचा असेल तर एक अभ्यास करा. शिवछत्रपतीनं आम्हाला स्वाभिमानानं जगणं शिकवलं. स्वाभिमानानं. तुम्ही थोडासा शिवछत्रपतीचा प्रवास तर बघा. आज फक्त 50 वर्षाचं आयुष्य शिवछत्रपतींना लाभलं. त्याचं कारण आहे त्यांनी स्वराज्याकरता जी घौडदौड केली. रायगड कुठं, आग्रा कुठं,
त्या रायगडवरून आग्र्याला जात असताना ते घोड्यावरून प्रवास करतात. आम्ही गाडीत बसले तरी आम्ही थकतो अर्ध्या तासात. आमच्या लक्झरियस गाड्या आहेत. काय सामर्थ्य असेल, काय तेज असेल. आणि हे तेज, हे सामर्थ्य, ही दिव्यता शिवछत्रपतींना का मिळाली, आम्हाला का मिळत नाही? कशी मिळेल? दुसऱ्याची गाडी अडवणाऱ्यांना सामर्थ्य मिळेल? मिळेल का? याचा आम्हाला आज विचार करावा लागेल. मला शिवछत्रपतीचं चरित्र जे आहे ते विविध अंगानं आहे आणि साधू संतांचा सन्मान करणारं ते जीवन आहे. आज आम्हाला शिवछत्रपती दिसतात, आज आम्हाला हिंदवी स्वराज्य दिसते, पण त्या जगद्गुरु तुकोबा यांची कीर्तन जी होती ना, त्या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं होतं. समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, देशासाठी आम्ही जगलो पाहिजे. आमचं काय जीवन आहे? थोडं मी पुस्तक कमी वाचतो, माणसं कमी जास्त वाचतोय. आता इकडे येत असताना हे आमचे किशोर भाऊ येत होते सोबत. त्यांच्या घरापाशी गाडी थांबवली, त्यांच्याच याच्यातला होता. म्हणलं किशोर भाऊ दिसले का? मी काय त्यालाच पाहत बसू का म्हणे. म्हणजे आपल्याच घरातल्या माणसाविषयी असे बोलणारे जे लोक असतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी बरं? कोण विचारून राहिलं? आपल्या गावातला एक ब्रह्मचारी साधू आपल्याला विचारून राहिला. काय विचारतोय? की बा तुमचा भाऊ घराच्या बाहेर आला का? त्याला उत्तर देण्याकरता 2 मिनिटं प्रेमानं बोलावं इतकं सौजन्य आपल्याकडं नाही. हे लोक गुलामगिरीच्याच लायकीचे आहेत. हे कशाच्या लायकीचे आहेत? आता येता येता एका जणाला म्हटलं आम्ही चला हो, चला शिवजयंती आहे चला. तर म्हणे मी सकाळी शिवाजी महाराजच्या गळ्यात हार टाकला, झालं त्याचं काम. शिवाजी महाराजाच्या गळ्यात हार टाकला, एखाद्या बॅनरवर आम्ही फोटो बांधला, झाले, आमची शिवजयंती साजरी झाली. उद्या शिवाजी महाराज यांना आठवत नाहीत. एक वाक्य बोलू, 365 दिवस वर्षातले आहे. त्या 365 दिवसामध्ये रोज ज्याला शिवछत्रपतीचं स्मरण होते ना, तोच खानदानी मराठी आहे, तोच खानदानी महाराष्ट्रीयन आहे. काहींना राजकारणासाठी शिवजयंतीचं स्मरण होते, काहींना हे जे काही लोक असतात ना, हे लोक बदलणारे लोक आहेत. काळ बदलतो हेही लोक बदलतात, काळ बदलतो हेही लोक बदलतात. या लोकांनी क्रांती नाही केली. आमची जी ही स्वराज्याची क्रांती आहे. बरं, दुर्दैव तर हे आहे, शिवछत्रपतींच्या विषयी ज्यांनी फार चांगले शब्द लिहिले त्या समर्थ रामदासांना आम्ही संत मानत नाही, कारण की त्यांची जात ब्राह्मण आहे. आम्ही याच्यात गुंतलेलो आहोत. शिवछत्रपतीनं सगळ्यात मोठं कार्य जर कोणतं केलं असेल, त्यांनी सगळ्या जातीपातीची लोक एकत्रित केली, सगळ्यांची काळजी घेतली. आज तुम्ही अष्टप्रधान मंडळ वाचा, त्या अष्टप्रधान मंडळामध्ये हंबीरराव मोहिते जर सोडले तर बाकी 7ही लोक जे होते ते ब्राह्मण आहेत. शिवछत्रपतीनं जात पाहिली नाही, शिवछत्रपतीनं हे पाहिलं की याच्याकडं कॅपॅसिटी किती आहे, याच्याकडं पात्रता कोणती आहे. आणि एक तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे की शिवछत्रपतीनं जे स्वराज्य स्थापन केलं ना, त्याला नाव हिंदवी दिलं. आज काही लोक ज्यांना धर्माचं नाव घेताना लाज वाटते ना, ते लोक वेगळ्या पद्धतीनं शिवछत्रपतींना मानतात. शिवछत्रपतींना धर्माचा अभिमान होता, अभिमान होता. त्या अभिमानानं ते जगले. ते संस्कार त्यांनी त्यांच्या पिढीला सुद्धा दिलेले होते. म्हणून 40 दिवसापर्यंत वेदना सहन करणारा त्यांचा जो पुत्र आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्या छत्रपती संभाजी महाराजांचे पहिल्या दिवसापासून तर 40 दिवसापर्यंत जे हाल झाले ना, ते हाल सहन करून सुद्धा त्यांनी धर्म बदलवला नाही. ते हाल किती कठीण असतील याचा आपण विचार करू शकत नाही.
आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जन्म झाल्यानंतरही कोणाची तरी मतं आम्हाला भेटली पाहिजे, याच्याकरता शिवछत्रपतीची तुलना कोणासोबत करावी याची सुद्धा अक्कल आम्हाला नाही. हे आमचं दुर्दैव आहे. मला कोणा राजकारण्याचं घेणं देणं नाही, त्यांची नावं इथं घ्यावी इतके ते मोठेही नाहीत. आणि जो शिवछत्रपतीची तुलना टिपू सुलतान सोबत करतो त्याचं तर नाव तोंडानं घेणं म्हणजे पाप करणं आहे. नाही घ्यायची आम्हाला अशा लोकांची नाव. पण आमच्या पूज्य पूज्य विषयाविषयी, आमच्या चरित्रांविषयी जेव्हा हे केलं जाते तेव्हा आम्ही जातो कुठे? जेव्हा रामाला मांसाहारी म्हणल्या गेलं तेव्हा आम्ही मोर्चे नाही काढले. आम्हाला जातीपातीसाठी भांडता येते, आम्हाला पगारवाढीसाठी भांडता येते, पण ज्यांनी आम्हाला टिकवलं, ज्यांनी आम्हाला आदर्श घडवलं, ज्यांनी आम्हाला जगावं कसं हे शिकवलं, आम्ही सगळं वाटून घेतलंय. काल आमचे आदरणीय गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री यांनी एक फार सुंदर शब्द वापरले. कदाचित माझा नंबर असेल किंवा इंस्टाग्रामला मला पाहसाल तर तुमच्या लक्षात येईल. फार चांगले शब्द वापरले. शिवछत्रपती आणि आई जिजाऊ, त्या आई जिजाऊनं जेव्हा तुळजाभवानी आईची मूर्ती जेव्हा अफजल खानानं फोडली होती ना, तेव्हा शिवछत्रपतीला सांगितलं होतं, हे शिवा, आणि आपल्या आईचा सन्मान किती केला पाहिजे हे सगळ्यात पहिले शिवछत्रपती पासून शिका. आपल्या आईला आऊसाहेब म्हटलं पाहिजे, हे जगाला शिवछत्रपतीनं दाखवलं. पहिल्यांदा आऊसाहेब शब्द. आपल्या बापाचा किती सन्मान केला पाहिजे हे संभाजी महाराजांपासून शिका. संभाजी महाराज शिवाजी महाराजांना काय म्हणत होते? माया बुडा. काय म्हणत होते? आबासाहेब. आमचा बुडा डंगरा झाला, आम्हाला आमच्या मायबापाचा सन्मान करता येत नाही, आम्ही काय जीवन जगणार आहे हो? ज्याने आम्हाला जन्म दिला, ज्यानं रक्त आटू आटू, ज्या आईनं आम्हाला स्वतः उपाशी राहिली पण आमच्या करता पोट भरलं पाहिजे याच्याकरता जिनं काळजी घेतली, त्या आईची आम्हाला चव नाही. शिवछत्रपती पासून ते शिका. आऊसाहेब, आबासाहेब. आम्ही काय करतोय? काय शिकायचं आहे आम्हाला? आणि चमके शिवबाची तलवार, ही तलवार चमकायची आहे. माझी विनंती आहे, मला काही गोष्टी मांडायच्या आहे, मला वेळ भेटला नाही, थोडस शिवछत्रपतींवर काही अध्ययन करावं इतका वेळ भेटला नाही, पण तरी सांगतो तुम्हाला काही गोष्टी. आज छत्रपतीची तलवार चमकणं म्हणजे काय आहे? एखादा डॉक्टर जर असेल ना, त्या डॉक्टरनं फक्त पैशाचा विचार करता कामा नये, रुग्णाच्या आरोग्याचा विचार करण्याची वृत्ती जर त्याच्यामध्ये येत असेल ना, तो डॉक्टर म्हणजे चमके शिवबाची तलवार आहे. नाही तर मेलेले माणसं व्हेंटिलेटरवर ठेवून पैसे कमावणारे जे आहेत ना, त्यांच्यापेक्षा वेश्या बऱ्या, त्या स्वतःचं शरीर तरी विकतात. यांनी इमानदारी विकलेली आहे. हे चमके शिवबाची तलवार नाहीये. जो शिक्षक आहे त्या शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्याकरता 24 तास तयार असलं पाहिजे. इथं तर प्राथमिक शाळेतले 60% लोक दारू पितात. शिक्षक काय चमके शिवबाची तलवार? कशी चमकेल? माझी तरुणांनाही विनंती आहे, सगळ्यात मोठा मुद्दा, फक्त तरुणांनी व्यसन जरी सांभाळले ना तरी तुमचं जीवन चांगलं बनेल. फक्त व्यसन. याच्याकरता शिवछत्रपतीनं नाही झिजवलं आपल्याला. आज मी जेव्हा समाजामध्ये फिरतो, मी जेव्हा पाहतो, आम्हाला काहीच वाटत नाही का? काहीच वाटू नये आम्हाला? ज्या शिवछत्रपतीनं आम्हाला स्वाभिमानानं जगणं शिकवलं, त्या शिवछत्रपतीच्या रॅलीमध्ये जर चुकीचं खाऊन पिऊन आम्ही जर नाचत वागडू असू तर शिवछत्रपतीला खरंच आनंद होईल? खरंच आनंद होईल? इतकीही जाण आम्हाला येत नाही. आणि कोणी समजदार माणसानं सांगितल्यानंतर तो समजदार माणूस जर आम्हाला शत्रू वाटत असेल तर काय करायचं? काय करायचं?
याच समाजाकरता प्रयत्न केले होते शिवछत्रपतीने. एक जागृती नावाचा पिक्चर आला होता. त्या जागृती पिक्चर मध्ये एक गाणं आलं होतं, नन्ना मुन्ना राही हूँ देश का शिपाई हो. त्या चित्रपटामध्ये सुद्धा शिवछत्रपतीचं वर्णन आलेलं आहे. आता मला नाही म्हणायचं ते काय शिवछत्रपतीनं नेमकं काय केलं. मी सगळ्यात पहिले बोलून गेलो, त्यांनी आमचा स्वाभिमान जागृत केला. जेव्हा त्या आग्र्याच्या दरबारामध्ये मनसबदाराच्या लाईनीमध्ये जेव्हा शिवछत्रपतींना उभं केलं होतं, शिवछत्रपती राहिले नव्हते. त्यांनी त्यांचा स्वाभिमान जोपासला होता. आम्हीही आमचा स्वाभिमान जोपासला पाहिजे, कारण की आम्ही त्या मातीमध्ये जन्माला आलो का ज्या मातीमध्ये शिवछत्रपतीचा घाम सांडलेला आहे, ज्या मातीमध्ये मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे, त्या मातीमध्ये आमचा जन्म झालेला आहे. ती महाराष्ट्राची माती पवित्र आहे. ही महाराष्ट्राची माती 4 जणांनी फार मोठं नाव कमावलेलं आहे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. एक म्हणजे विठोबा, एक म्हणजे ज्ञानोबा, तिसरा म्हणजे तुकोबा आणि चौथा म्हणजे शिवबा. विसरू शकत नाही महाराष्ट्रीयांना. हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्या विठोबानं गोरगरिबांना जोडलं. त्या ज्ञानोबांनी सगळ्यांना ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून दिला. त्या तुकोबारायांनी आम्हाला भक्ती कशी करावी ही शिकवली, आणि त्या शिवबाने शक्तीची साधना कशी केली पाहिजे हे पूर्ण महाराष्ट्राला नाही जगाला दाखवून दिलं. तो शिवबा केवळ राजसिंहासनावर बसला नाही हो, तो शिवबा प्रत्येकाच्या हृदयरूपी सिंहासनावर बसलेला आहे. पण आतमध्ये बसलेला तो शिवबा जो आहे ना, त्याच्या प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचून चालणार नाही. त्याची जी प्रतिभा आहे ना, ती प्रतिभा डोक्यामध्ये टाकावी लागेल. प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचल्यानं आम्ही मोठे होणार नाही. मी एक वाक्य कीर्तनामध्ये नेहमी बोललेलो आहो, मोठ्याच्या सोबत फोटो काढून आम्ही मोठे होणार नाही. शिवछत्रपतीच्या फ्लेक्सवर तुमचा फोटो असेल तर शिवछत्रपतीलाच लोक आदर देणार आहे. तुमच्या फोटोला कोणी लक्ष देत नाही. आपण राहतो कुठं? आपण एका ग्रामीण भागामध्ये राहतो, आणि त्या ग्रामीण भागामध्ये आपण शिवजयंती साजरा करताना सुद्धा आम्ही फ्लेक्स मोठे छापले पाहिजे. आम्ही याच्यामध्ये स्पर्धा करून राहिलो, पण शिवछत्रपतींना जे अपेक्षित होतं ते आम्ही नाही करून राहिलो. ते कोणी केलं होतं? ते धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं. ते कोणी केलं? शिवछत्रपतींचा एक सगळ्यात मोठा अजून महत्वाचा गुण लक्षात घ्या, त्यांनी जोडलेले मित्र, त्यांनी जोडलेले मावळे. हा तो काळ आहे ज्या काळामध्ये आपलं सख्ख रक्त जे आहे ना, ते रक्त सुद्धा आपलं वैरी बनवून राहिलं. ज्यांनी रायगड बनवला, त्या रायगडाची जी स्थापत्य कला आहे, त्या स्थापत्य कलेचं ज्यांनी सगळं काम केलं ते हिरोजी इंदुरकर. फार सुंदर काम केलं. काय त्या काळामधली प्रतिभा होती. आणि महाराज, थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज 2030 मध्ये 400 वर्ष पूर्ण होणार आहेत शिवछत्रपतीच्या जन्माला. चतुर्शताब्दी आम्ही साजरी करणार आहोत शिवछत्रपतीची. त्या काळामध्ये शिवछत्रपतीनं बांधलेले जे किल्ले होते ना, ते किल्ले अजूनही ताकदवान आहेत. आम्ही 1 वर्षापूर्वी बांधलेले शिवछत्रपतीचे पुतळे सुद्धा पडतात, कारण की ते शिवछत्रपतीचे बांधलेले जे किल्ले होते ना, ते किल्ले बांधणारे जे होते ना, त्यांनी त्या किल्ल्यामध्ये बाकी सगळं तर टाकलंच होतं, पण त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं त्यांनी तत्व टाकलं होतं, ते म्हणजे इमानदारी. आम्ही सगळं काही टाकून राहिलो, पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त टाकून राहिलो ती बेईमानी. आणि इतकं सुंदर बांधलेलं होतं, इतकं सुंदर तो रायगड बांधला. असं म्हणतात की त्या रायगडामध्ये कुठेही कोणी काही बोललं तर जी शिवछत्रपतीची खुर्ची होती ना, त्या खुर्चीपर्यंत सुद्धा आवाज जात होता की कोण काय बोललंय. काय स्थापत्य कला असेल. आणि तिथे एक जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं होतं. शिवछत्रपती हे भगवान शंकराचे उपासक होते. त्या जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं होतं. तेव्हा त्या हिरोजींना शिवछत्रपती म्हणाले, हिरोजी, तुम्ही फार सुंदर स्थापत्य तयार केलंय, तुम्हाला माझ्याकडून काय पाहिजे? म्हणाले, महाराज, राजे,
तुम्ही काय नाही दिलं आम्हाला. पण तरी तुम्हाला द्यायचं असेल तर फक्त एक द्या. काय? तुम्ही जेव्हा जगदीश्वराच्या मंदिरावरून उतरता ना, तेव्हा त्याची पहिली पायरी आहे ना, त्या पायरीवर माझं नाव लिहू द्या. अरे म्हणे हिरोजी हे काय? म्हणे त्या पायरीवर जेव्हा तुमच्या पाय पडेल, तुमच्या पायाची माती जेव्हा आम्हाला लागेल ना, आम्ही गेल्यानंतर सुद्धा ती माती जेव्हा आमच्या पायात आमच्या अंगाला लागेल, त्या शब्दांना लागेल ना, आमचा आत्मा शांत होईल. हे लोक जोडले होते. स्वतःच्या पोराचं लग्न आहे तानाजी मालुसरेच्या, पण शिवछत्रपतीच्या कार्याकरता स्वतःच्या पोराचं लग्न बाजूला ठेवणारा तानाजी मालुसरे डोळ्यासमोर उभा करा. फक्त 300 सैन्यासोबत पावनखिंड लढवणारा बाजीप्रभू देशपांडे डोळ्यासमोर उभा ठेवा. शिवछत्रपतीला वचन दिलं होतं की महाराज, तुम्ही जेव्हा पन्हाळगडावर जाल आणि पन्हाळगडावर गेल्यानंतर जेव्हा खून कराल ना, त्या खून झाल्याशिवाय एकही शत्रूला याच्या समोर येऊ देणार नाही. याचा अर्थ मृत्यूला सुद्धा थांबून ठेवलं होतं बाजीप्रभू देशपांडेंनी, की तू मला तोपर्यंत धक्का लावू शकत नाही जोपर्यंत माझा राजा पन्हाळगडावर जाणार नाही. काय ताकद असेल ज्यानं मृत्यूला थांबून ठेवलं, ही स्वामीनिष्ठा होती. आज आहे स्वामीनिष्ठा? आज मित्रत्व आहे? आज आमचे मित्र आम्हाला चुकीचं व्यसन लावतात आणि आम्ही त्याच्यामध्ये गुंग आहोत. आज दुपारी एका कार्यक्रमामध्ये राम मंदिराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमामध्ये होतो, तिथं थोडा विषय निघाला या युवा पिढीच्या व्यसनाधीनते करता. 4.5 लाख रुपयाचा डीजे आणून नाचल्या गेलं देवीमध्ये, आणि नाचल्यानंतर त्याच याच्यामध्ये त्यांच्या मंडळातला एक पोरगा आज 2.5 महिने झालं, तो पोरगा सावंगी मेघेला भरती आहे. त्याला 1 रुपया सुद्धा त्या मंडळानं खर्च केला नाही. 4.5 लाख रुपये डीजेत वाया घालवले. हे आमचे मित्रत्व? जर आमच्यावर काही संकट आलं तर आम्ही डीजे म्हणजे पैसे वाया घालवायला तयार आहे, पण तो आमचा मित्र 2.5 महिन्यापासून दवाखान्यामध्ये सावंगी मेघेला पडलेला आहे, पण आम्ही त्याच्याकरता काही करण्याची आमची मानसिकता नाही आहे. हे चित्र जेव्हा डोळ्यासमोर येते तेव्हा शिवछत्रपतीचा महाराष्ट्र हा लज्जित होतो. आमच्या संवेदना हरपत चालल्या आमच्या संवेदना. ते शिवछत्रपती तसे जपत होते. अफजल खानाचा जेव्हा वध झालेला आहे, तो अफजल खान आतमध्ये आहे, आणि आतमध्ये असणारा अफजल खान शिवछत्रपतींना आलिंगन द्यायला गेला आणि दाबणार होता. तितक्यात शिवछत्रपतीनं त्या वाघ नखानं त्याच्या पोटावर वाघ केला आणि शिवछत्रपती बाहेर निघू लागले. बाहेर निघत असताना त्या शिवछत्रपतींना मदत करणारे जे होते ते संभाजी कावजी होते, आणि 10 अंगरक्षक सोबत होते. संभाजी कावजी आतमध्ये आहे, आणि संभाजी कावजींनी अफजल खानावर वार केला. अफजल खान पडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले, आणि बाहेर आल्यानंतर पाहून राहिले की आपले सगळं बरोबर आहे का. तो अफजल खानासोबत असणारा जो कृष्णा कुलकर्णी आहे, त्यानं शिवछत्रपतीच्या अंगावर तलवार चालवली. जिरे टोपाला ती तलवार अडली, त्या कुलकर्णीला संपवलं, आणि परत जात असताना शिवछत्रपतींनी पाहिलं आपले सगळे बरोबर आहेत का, आपले सगळे बरोबर आहेत का. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, मोजून पाहिले तर 9च अंगरक्षक भरतात, एक जण कोणीतरी गायब आहे. कोण गायब आहे पाहिलं तर लक्षात आलं संभाजी कावजी दिसत नाही. आवाज दिला, अरे माझा संभाजी कुठे आहे, संभाजी कावजी कुठे आहे. 2 मिनिटं झालेले आहे. संभाजी कावजी धावत आला. शिवछत्रपती म्हणतात, संभाजी तू कुठे गेला होता तू. संभाजी म्हणतात, महाराज राज आतमध्ये गेलो होतो. अहो, माझ्या मनामध्ये एक शंका आली की ते वाघ नको तुम्ही त्या अफजल खानाला मारले, पण कदाचित तो अफजल खान जिवंत तर नाही, म्हणून त्याला पाहण्याकरता गेलो. आणि मला आठवते आऊ जिजाऊ साहेबांना तुम्हाला सांगितलं होतं की ज्यानं तुळजाभवानीची मूर्ती फोडली ना, त्या अफजल खानाचं मुंडक माझ्यासाठी शिवबा घेऊन ये. महाराज तुम्ही बाहेर निघाले, मी त्याचं मुंडक कापून आणलं. त्या अफजल खानाचं मुंडक कापून आणलं होतं संभाजी कावजीनं.
हिरोजी फर्जद यानं ते मुंडकं ठेवलं, पण त्या संभाजी कावजीला बोलत असताना शिवछत्रपती म्हणतात, अरे अफजल खान मेला नसता तरी चालला असता, पण तुला जर आतमध्ये गेल्यानंतर काही झालं असतं तर मला माझं काय झालं असतं? मी तुझ्या आईला काय तोंड दाखवलं असतं? तुझी आई मला बोलली असती, अरे शिवाजी, माझ्या मुलाला तुझ्या अंगरक्षणाकरता तू वागवत होता, माझा मुलगा गेला, तू काय करत होता? मी तुझ्या आईला काय उत्तर दिलं असतं? अफजल खान वाचला असता तरी काही फरक पडला नसता, माझा संभाजी जो आहे त्याला धक्का लावता कामा नये. इतकं आपल्या मित्राला सांभाळणारं तत्व होतं, म्हणून सगळं जोडलेलं आहे. हे फार मोठं शिवछत्रपतींचं मॅनेजमेंट आहे. आणि हे काही मुद्दामून केलेलं नव्हतं, त्यांच्या हा स्वभाव होता त्यांचा. सद्गुण किंवा दिव्यता जी आहे ना, ती दिव्यता जन्माला आणणं हे सोपं नसते, ती आतपासूनच राहावली पाहिजे. ज्या 16व्या वर्षी आम्हाला कोणता विषय घ्यावा हे समजत नाही, त्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज रायतेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात, कारण की त्यांचं जीवन दिव्यतेनं भरलेलं आहे. आम्ही गाणे म्हणण्यात गुंगाव 16वं वर्ष धोक्याचं. मी हसण्याकरता वगैरे बोलत नाहीये बरं, मी काही विदूषक नाहीये. या हसण्यामध्ये गाण्यामध्ये याच्यामध्येच आपला हिंदू समाज गुंग आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे, प्रत्येक गोष्टीचं मनोरंजन करायचं आहे, आणि ते करत असताना आमची हिंदू संस्कृती आम्ही भुललेलो आहोत. फार चांगलं वाक्य आमच्या नामदेव महाराज शास्त्री यांनी काल वापरलं एका कीर्तनामध्ये, की शिवछत्रपतीचा आणि जिजाऊचा वापर जातीसाठी करू नका, हे महाराष्ट्राचे रक्षक होते. आणि तुम्ही त्यांचा वापर करून समाजाला जर डिवायडेड करत असाल तर शिवछत्रपती आणि आई जिजाऊ माफ करणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब खराब जर असेल ना तर देव माफ करतो, नियत खराब असेल ना त्याला देव कधी माफ करत नाही. कोणाच्या मागं जावं याची अक्कल असली पाहिजे आपल्याला. आम्ही देव देश धर्माकरता कधी भांडत नाही, आणि जे समाजाला तोडण्याकरता भांडून राहिले, आम्ही त्यांच्या मागे जर उभं राहत असू तर शिवछत्रपती आम्हाला आशीर्वाद देणार नाही. पुणे आणि इंदापूरची जहागिरी जर सांभाळली असती शिवछत्रपतींना, त्यांना काय गरज होती हो? काय गरज होती? मी आता जो मुद्दा सांगितला की 2 मिनिटापर्यंत आमचा भाऊ घरात आहे किंवा दिसला नाही हे सांगायला जर आम्ही तयार होत नसू तर आम्ही काय आमची योग्यता आहे? काय आमची योग्यता आहे? आणि एक सगळ्यात चांगलं वाक्य आमच्याकडे ठेवलेलं आहे, आपल्याला काय करावं लागते. हे सगळ्यात मोठं वाक्य आहे आमचं. आपल्याला काय करावं लागते? पायात बसल. आपल्याला काय करावं लागते? पायाला बसल ग्रामपंचायत. आम्ही नालीत कचरा टाकू आणि लोकांना ग्रामपंचायतवर ढकलू, ग्रामपंचायत पाहत बसेल. आम्ही कधी कधी समाजात फिरतो ना तर लोक तर डायरेक्ट काही कोणती गोष्ट झाली तर डायरेक्ट पंतप्रधानाचंच नाव घेतात. मोदीले समजत नाही का? नाही, ते त्याला अक्कलच नाही आहे. तुलेच लय अक्कल आहे. यानं देश घडत नसतो, यानं राष्ट्र घडत नसते. आम्ही स्वतः तरी घडतो का हा विचार करा. आम्ही आमचा वेळ वाया घालतोय. शिवछत्रपतीनं ते नाही केलं. मी सांगितलं 750 वर्षाची गुलामगिरी फक्त 30 वर्षामध्ये मोडून काढणार हे जीवन आहे. आम्ही काय गुंग. आणि हे जे सगळं मिळालेलं आहे ना, शिवछत्रपतीची तुलना कोणत्याच राजासोबत करता येत नाही. असं म्हणतात की सिकंदरनं जगावर विजय प्राप्त केला होता. हे जरी खरं असलं पण सिकंदरनं जे साम्राज्य जिंकलं होतं ना, त्या साम्राज्यामध्ये लोकांना चांगली व्यवस्था मिळली पाहिजे याच्याकरता सिकंदर प्रयत्न करत नव्हता. उलट तो अन्याय अत्याचार करत होता. अकबर राजा मोठा असेल, यांनी मोठं मोठं साम्राज्य उभं केलं असेल, पण शिवछत्रपतीची तुलना कोणासोबतच होत नाही. त्या शिवछत्रपतीच्या विषयी जेव्हा औरंगजेब सुद्धा बोलतो तेव्हा सुद्धा बोलतो की याच्यासारखा शत्रू जो आहे ना तो कधी कोणाला प्राप्त होऊ शकत नाही. शाहिस्ते खान, त्या शाहिस्ते खानाची जेव्हा बोट तोडल्या गेली आग्र्यामध्ये, आणि जेव्हा शिवछत्रपती तिथून निघून गेले
तेव्हा त्या शाहिस्ते खानाची बहीण होती, ती शाहिस्ते खानाची बहीण घाबरत घाबरत आली आणि शाहिस्ते खानाला म्हणू लागली, अरे भैया मैंने सुना है कि वो शिवा आया था, तो मुझे कोई धोखा, बोले बहना ऐसा कभी मत सोचना, मुझे मालूम है शिवा कुछ भी करेगा, लेकिन वो शिवा कभी किसी के बहन पर बुरी नजर नहीं डालेगा. शत्रू ज्याच्या चारित्र्याविषयी इतका आश्वस्त असेल, विचार करा तो माणूस किती मोठा असेल. विचार करा. आपण नाही, आपल्यामध्ये तितकं मोठे पण काय येत नाही. आपण सुस्त आहोत. आपल्याला काय करावं लागते. आज आमच्या माय माऊलीला सुद्धा वाटते, एखादं जर समाज कार्य घडत असेल, एखादं जर काही राष्ट्राचं कार्य घडत असेल, जाऊ द्या गावातलं एखादं काही चांगलं कार्य घडत असेल, तर ती माय ती पोराला काय म्हणते, तू नको समोर समोर करू, तू माग माग थांबजो. जर जिजाबाईनं जर शिवछत्रपतीला म्हटलं असतं, शिवाजी तू पुढं पुढं नको करू, तू माग माग थांबजो, तर आम्हाला हिंदवी स्वराज्य पाहायला भेटलं नसतं. आज शिवछत्र कोणताही महापुरुष घडण्याकरता आईचं पुण्य लागते, ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. सुशिलो मातृपुण्येन. शांत शांत. ते लहान लेकर काही हरकत नाही, त्याला जायचं असेल तर जाऊ द्या. तो छोटा आहे ना, तो त्याचं वय बरंच कमी आहे. जाऊ द्या जाऊ द्या, तुम्ही त्याच्यावर जास्त लक्ष नका देऊ, बसू द्या. रडून राहिला तो, जाऊ द्या ना मग, जाणं बाळा तू, जाणं घरी. त्याचं वय लहान आहे बिचाऱ्याचं. मोठ्या मोठ्या माणसांनाच तर कळत नाही, तो बिचारा लहान आहे. एकदा सगळ्यांनी महाराजांचा जयघोष करा, मग आपण लाईनवर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. माझा काय मुद्दा चालू होता, आईचं पुण्य लागते. आज तुमची फार मोठी जबाबदारी. माझी फक्त आईलाच नाही, आई आणि बाप या दोघांनाही विनंती आहे. महाराज तुम्ही किती संपत्ती कमावली, पण ती कमावलेली संपत्ती टिकवण्याकरता संतती चांगली असली पाहिजे. नाही तर कमावलेली संपत्ती काही उपयोगाची ठरणार नाही. आणि आज आजूबाजूचं जे बॅकग्राऊंड आहे, आजूबाजूचं जे सराउंडिंग आहे, फार विचित्र झालेलं आहे, फार विचित्र झालेलं आहे. माझी या तरुण पोरांना सुद्धा विनंती आहे, विशेषतः जे 18 ते 25च्या वयातले आहे, हे 6 वर्ष ज्यांनी सांभाळलं ना, त्याचं जीवन चांगलं बनते. हे 6 वर्ष ज्यांनी सांभाळलं, हे 6 वर्ष ज्यांनी सांभाळले ना, त्याला कोणाच्या मागे धावावं लागत नाही. आज मी एक बातमी वाचत होतो, आयत झालेल्या 2 पोरांनी साध्या पद्धतीने आपला विवाह सोहळा साजरा केला. साध्या पद्धतीने आयस. इथं याच्याकडं काहीच नाही आहे. आणि हा त्याच्या बापाले म्हणते, तुम्ही घाई करू नका, लग्न किती वाजता लागलं चालते, आमचे पोरं नाराज नाही झाले पाहिजे. बरं त्याचे पोरं नाराज झाले तर जसं काय देशावर मोठं संकट येणार आहे. मोठे माणसं मोठे असतात, त्यांच्या जीवनाला एक वेगळी अस्तित्व असते, त्याच्या जीवनाला एक टेस्ट असते. आमचं कसं झालं माहितीये का, ते तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलाय, उंबरामध्ये किडा असते, त्या उंबरातल्या किड्याला काय वाटते, हे उंबर म्हणजेच ब्रह्मांड आहे. उंबरातील कीटका देखे ब्रह्मांड ऐसे लेखा. आम्ही एखाद्या 5-7 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये आमचा जन्म झाला, आणि त्याच्यामध्ये जे शेंबडे पोरं आहे, त्या पोरांवर आम्ही राब टाकता टाकता आम्हाला वाटते का हेच आमचं जीवन आहे, हेच आमचं अस्तित्व आहे. थोडस जगामध्ये फिरा, थोडासा जगाचा अभ्यास करा. मला तर कमाल वाटते कधी कधी की आमच्याकडे इतकं सगळं चांगलं असल्यावर आम्ही शोधत का नाही.
आज शिवजयंती असेल तर त्या शिवछत्रपती करता अष्टप्रधान मंडळातल्या लोकांनी काय कार्य केलं हे आम्ही शोधत नाही. पण ते माऊली डीजे कसा आहे, गणराज डीजे कसा आहे, इंस्टाग्रामवर युट्यूबवर आम्ही हेच पाहण्यात गुंग आहोत. नेट आम्ही कशात वाया घालवतो बरं? जे नेट वाया घालून राहिले त्याला काही नेट लागत नाही ना. चाललं कोणाचं बापाचं, कोणाचं चाललं. कदाचित या बोलण्याचा कोणाला राग येऊ शकतो. मग मी काय कोणाचं बरं बोलण्याकरता आलो नाही, मी खरं बोलण्यासाठी आलेलो आहे. गोड बोलू बोलू गोड बोलू बोलू चांगलं तुम्हाला फसवल्या गेलेलं आहे आजपर्यंत. आमचं जीवन का मोठं होत नाही हो महाराज? चटके लागले पाहिजे, चटके लागल्याशिवाय जीवन मोठं होत नसते. 18 वर्षाच्या वयामध्ये माझे वडील गेले, 18व्या वर्षी प्रौढपण आलं तेव्हा कळलं. 16 एकर शेती माझ्या जवळ असून सुद्धा 4 वर्षापर्यंत एक कपडा सुद्धा घेतला नव्हता. आमचा 60 वर्षाचा बाप शेतामध्ये राबून राहिला आणि 25 वर्षाचं पोरग घरामध्ये झोपून आहे, त्याला लाज वाटत नाही. पुरुषार्थाचा अपमान आहे, अपमान आहे पुरुषार्थ. आमची 50 वर्षाची आई घरामध्ये राबून राहिली, कपडे धुवून राहिली, भांडे घासून राहिली, आमच्याकरता स्वयंपाक करून राहिली, आणि 25 वर्षाची पोरगी जी आहे ना ती 9 वाजूस तर उठत नाही, स्वतःच्या हाताने पाणी प्यायला घेत नाही. हे लोक मोठे होतात, हे लोक मोठे होतात. आज शिवजयंती साजरी करत असताना, शिवछत्रपतींचं पूजन करत असताना हे बघा, मला तरी असं वाटते की शिवछत्रपतींना पोरांनी बॅनर लावलेलं चांगलं वाटणार नाही. त्यांच्या जीवनामध्ये काही गोष्टी बॅन केल्या पाहिजे, त्या बॅन केल्या तर चांगलं वाटेल. आमच्या जीवनामधले व्यसनाधीनता आम्ही बॅन केली पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जो फालतूपणा आहे तो आम्ही बॅन केला पाहिजे. बॅनर लावल्यापेक्षा ते महत्वाचं आहे. उत्साहानं साजरं करू नका असं माझं म्हणणं नाहीये, पण ते करत असताना आपलं जीवन सुद्धा, आम्ही शिवछत्रपतीच्या राज्यात जन्माला आलो. आज जेव्हा परराज्यामध्ये आम्ही कीर्तनाला जातो ना तेव्हा ते म्हणतात ये महाराष्ट्र के महाराज है, जिस महाराष्ट्र में शिवछत्रपती का जन्म हुआ था. आज आग्र्यामधलं जे म्युझियम आहे त्या म्युझियमला योगी आदित्यनाथ यांनी सरकार आल्याबरोबर सांगितलं की आग्र्यामधलं ते म्युझियम जे आहे त्याला शिवछत्रपतीचं नाव दिलं पाहिजे. का त्यांनी इतकं मोठेपण कमावलं? का कमावलं? आमच्यात काय आहे महाराज? त्यांचं थोडस कौशल्य लक्षात घ्या. त्यांचं जे आजच्या युद्ध कौशल्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट क्वालिटी जे म्हटलं जाते ना, त्याच्याकरता आज करोडो रुपये लोक खर्च करतात. छत्रपतीच्या जीवनामध्ये स्ट्रेसच नाहीये, स्ट्रेसच नाहीये. 1659 मध्ये जेव्हा त्यांची पत्नी गेलेली आहे ना, पत्नी गेली त्याचा तसभरही प्रभाव त्यांनी त्यांच्या स्वराज्याच्या कार्यावर पडू दिला नाही. आग्र्यामध्ये शिवछत्रपतींसोबतच संभाजी महाराजांना बंदिस्त केलेला आहे. शिवछत्रपतीच्या चेहऱ्यावर कधी प्रभाव पडला नाही, ट्रेस नाहीये. आणि किती मोठं जीवन होतं, किती मोठं कार्य होतं. आज स्ट्रेस मॅनेजमेंट स्किल म्हणून सैन्यामध्ये फार मोठा निधी त्याच्यावर खर्च केला जातो. शिवछत्रपतींनी त्या काळामध्ये मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे, त्याचबरोबर शिवछत्रपतीने सैन्यामध्ये शिस्त कशी ठेवली पाहिजे, एक गोष्ट लक्षात घ्या. या गोष्टीचा अभिमान बाळगला पाहिजे अशी गोष्ट आहे. शिवछत्रपतीचं जाऊ द्या हो, शिवछत्रपतीच्या कोणत्याही मराठी सैन्यानं कोण्याही मुस्लिमाच्या स्त्रीवर हात टाकला नाही. हे शिवछत्रपतीचं मोठेपण आहे. नाही टाकला. इतिहासामध्ये कोणी दाखवून द्यावं. इतकं शिवछत्रपतीनं मेंटेन केलं होतं. तो राजा आहे हा. आम्ही शिवछत्रपतीचा भगवा म्हणत असताना हा भगवा जो आहे ना, या भगव्यामध्ये 3 अक्षर आहेत, भ ग वा. भ म्हणजे भयरहितता, भीती नाही त्यांच्या जीवनामध्ये. आणि निर्भय तोच असतो जो निरपेक्ष असतो.
निर्भय तोच असतो जो निष्काम असतो, निर्भय तोच असतो जो निर्मळ असतो, निर्भय तोच असतो जो निर्भर असतो. आम्ही कोणावर निर्भर आहे? श्रीची इच्छा. त्यांचं एक वाक्य होतं, श्रीची इच्छा. मी मावरे दादा एक व्याख्या बरेच काळापूर्वी केली होती शिवाजी शब्दाची, ऐका, फार चांगली, फार पहिले केली होती. तुम्हाला मग सांगितलं मी काही शिवचरित्रकार नाही आहे, पण शिवचरित्राच्या दृष्टीनं काही अलौकिक गोष्टी ज्या आहेत, ज्या गोष्टी पुस्तकात नाही मस्तकात असल्या पाहिजे. कोण आहे शिवाजी? 3 अक्षर आहेत, शिवाजी. एक, शिवस्वरूप ज्याचं जीवन आहे, आणि म्हणून स्वराज्याची शपथ रायतेश्वराच्या मंदिरात आहे. शिवस्वरूप जीवन आहे म्हणून रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे, आणि शिवछत्रपती जे आहे ना ते सगळ्यात पहिले सकाळी पूजन करायला जातात जगदीश्वराकडं. शिवाचं जीवन हे वैराग्य ते दाखवणारं जीवन आहे, शिवस्वरूप जीवन. म्हणून इतरांच्या सुखाचा विचार करणारं हे जीवन आहे. जसं समुद्र मंथनातून विष निघालं तर ते विष भगवान शंकरानं प्राशन करून घेतलं, अमृताची अपेक्षा केली नाही. तसंच आपलं जे पूर्ण जीवन आहे ते पूर्ण जीवन समाजाच्या सुखाकरता ज्यांनी समर्पित केलं ते जीवन म्हणजे शिवछत्रपतीचं जीवन आहे, शिवस्वरूप जीवन आहे. शिव म्हणजे वैराग्य. शिव स्मशानात राहतात, काळजी केली नाही त्यांनी. दुसरा शब्द आहे वा. वा म्हणजे वास्तविक जीवन. केवळ मॉडेल पण वाकणार नाही असा याच्यामध्ये ते राहिले नाही. जिथं जिथं गरज होती तिथं तिथं गनिमी कावा वापरला, ज्याला सामदाम दंडभेद म्हटलं जाते. गनिमी काव्यामध्ये काही गोष्टी होत्या, आपणही शिकलं पाहिजे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जे होते ते शिवाजी महाराज काय करायचे माहिती? शत्रूचा छळ करायचे. नाही तर अफजल खानाचं सैन्य किती, मोगलाच्या एक एक तुकड्या 1-1 लाख सैनिकाच्या होत्या. 300 लोकांनी पावनखिंड लढवली, 6000 लोक कापून टाकले. हे कसं काय पॉसिबल आहे? गनिमी कावा होता, वास्तविक जीवन होतं. कोणत्या पद्धतीनं कशासोबत काय समायोजन केलं पाहिजे हे शिवछत्रपतीच्या जीवनामध्ये होतं. आरमार जेव्हा उभं केलेलं होतं ना, ते आरमार उभं करत असताना कोणाची मदत घेतली पाहिजे, आदिलशहाला किती सहकार्य केलं पाहिजे, हे सगळं शिवछत्रपतींनी विचार केला होता. आम्ही या गोष्टी कुठं जाणतोय? वास्तविक जीवन. आणि दुसरं शब्द वापरू, वारकरी जीवन. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही वारकरी आहे म्हणून म्हणता. नाही, मला अभिमानानं सांगावं वाटते, छत्रपतीचं जीवन हे वारकरी जीवन आहे. आणि वारकरी जीवन असल्यामुळं चुकीचं खानपान नाही आहे, वारकरी जीवन असल्यामुळं चुकीचं वागणं नाही आहे, वारकरी जीवन असल्यामुळं सत्य जीवन आहे, वारकरी जीवन असल्यामुळं धर्मनिष्ठ जीवन आहे. आज आम्ही जर शिवछत्रपतीला आदर्श मानत असू तर आमच्या अंतःकरणामध्ये धर्मनिष्ठा असली पाहिजे. आमच्या या उदरामध्ये चुकीचं अन्नपान गेलं नाही पाहिजे. तर शिवछत्रपतीचं जीवन आहे. मी अभंग सुद्धा सांगतो तुकोबारायांचा. जेव्हा तुकोबारायांनी नजराणा पाठवला होता तुकोबारायांकडे शिवछत्रपतीनं, तेव्हा शिवछत्रपतींना जगद्गुरु तुकोबारायांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही फक्त देवाचं नाव घ्या, तुमचे पैसे आम्हाला नको. एर तुमचे वित्त धन ते मज मूर्तिके समान. तुम्ही फक्त एक काम करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. फक्त तुम्ही विठ्ठलाचे दास म्हणून घ्या. तुकोबारायांचे जे पायकीचे अभंग आहेत ना, ते पायकीचे अभंग म्हणजे मावळे तयार करणारे अभंग आहे. त्या मावळ्यांना प्रेरणा दिली की हा जो राजा आहे, हा राजा आपल्या स्वाभिमानाकरता लढतोय, हा राजा आपल्या धर्माकरता लढतोय. या राजाला मदत करा. संत काय करतात, धर्म काय करतो, महापुरुष काय करतात, थोडा तर विचार करा. त्या काळामध्ये कीर्तन चालतच होती ना, बंद होती का कीर्तन त्या काळात? वारकरी संप्रदाय कोणत्या काळामधला आहे?
त्या काळामध्ये कीर्तन होत होती आणि या कीर्तनाच्या माध्यमातून धर्मनिष्ठा जागृत केली जात होती. त्या कीर्तनाच्या माध्यमातून मनोरंजन केलं जात नव्हतं. तुकोबारायांनी शब्द वापरले होते, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, नव्हे विनोद उत्तर. आणि मला आनंद आहे या गोष्टीचा, का या छोट्याशा गावामध्ये सुद्धा तरुण पोरांना केवळ मनोरंजनाची अपेक्षा नाही, शिवछत्रपतीच्या निमित्तानं शिवछत्रपतीच्या संदर्भामध्ये काहीतरी नवविचाराचा जागर झाला पाहिजे, काहीतरी मार्गदर्शक जीवनाची सूत्र आम्हाला माहित पडली पाहिजे. त्याच्याकरता हे लोक प्रयत्न करतात, हे पोरं प्रयत्न करतात. आमचा शिवछत्रपती, काय जीवन आहे त्या शिवछत्रपतीचं. तरुणांनी एक गोष्ट अजून लक्षात ठेवण्यासारखं शिवछत्रपतीचं जीवन आहे, ते म्हणजे सदाचाराचं. कल्याणच्या सुभेदाराची सून आलेली आहे, त्या सुनेला सुद्धा साडी चोळी देऊन शिवछत्रपती परत पाठवतात. आमच्या आया बहिण्याची इज्जत लुटणारे जे शत्रू होते ना, त्या शत्रूच्या घरची सून आहे हो. जर अंतकरणामध्ये कुटिलता असेल, माणसानं सहन करून 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 कितीपर्यंत सहन करावं, कुठपर्यंत सहन करावं. पण तरी शिवछत्रपतीनं सांगितलं, तिला हात लावता कामा नये. आज आम्ही जर शिवछत्रपतीचे म्हणून घेत असू, तर आमचं एक कर्तव्य आहे, आमच्या पुढे जर एखादी मुलगी चालत आली, स्त्री चालत आली, तर तिला वाटलं पाहिजे हा आमच्या करता आधार आहे. आज आमच्या बस स्टँड वरची चौक जी आहेत ना, ते चौक जी आहेत ना, ती चौक हे कशाचे चिडीमारीचे अड्डे झालेले आहेत. आमच्या मुलीला तिथं स्वस्त उभं राहावं वाटत नाही. मला काही तुमचं केवळ मनोरंजन करायचं किंवा तुम्हाला प्रभावित करायचं नाही. मला माहित आहे, मला 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 चांगलं बोलता येते. मला आज दुपारीच त्या हरिद्वारच्या साध्वी म्हणाल्या, बोले महाराज जी आपकी सरस्वती बहुत अच्छी है, आप बहुत अच्छा बोलते हो. पण 1996च्या दंग्यामधली खरी गोष्ट सांगतो तुम्हाला. 1996 मध्ये दंगे झालेले होते आणि त्या दंग्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगे मुंबईमध्ये, ते संस्कार ज्यांच्याकडे होते त्यांनी असेच अनाचार अत्याचार करायला सुरुवात केली आणि क्रिया होते तर प्रतिक्रिया होते. त्याच्याकरता मग आपलेही हिंदू समाजाचे जे होते ते सुद्धा कोणी त्यांचं दिसलं तर त्यांना मारत होते. एक मुस्लिम समाजाची मुलगी होती, ती मुलगी हिंदू भागामध्ये काहीतरी करण्याकरता गेली आणि तिथं गेल्यानंतर तिनं पाहिलं, तिच्या मागे काही लोक लागले. ती मुलगी एका घरापाशी धावत धावत आली आणि त्या घरामध्ये तिनं पाहिलं आणि त्या घरामध्ये घुसली. ते घर एका हिंदूचं होतं. एक पोरगा त्या घरामध्ये होता आणि तो पोरगा ज्या घरामध्ये होता त्या पोरानं तिला विचारलं, बोले बहन आप इस घर में कैसे क्या आई, इतना खराब वातावरण बाहर है, आपको दिखता नहीं मैं हिंदू हूं, आप मेरे घर में कैसे क्या आई, आपको डर नहीं लगा. त्या मुस्लिम मुलीनं दिलेलं उत्तर बघा किती सुंदर आहे. ती म्हणू लागली, दादा मी तुझ्या घरामध्ये आली, घरामध्ये येत असताना मी एकच पाहिलं, मी दरवाजातून खिडकीतून पाहिलं, तुझ्या घरामध्ये शिवछत्रपतीचा फोटो लागला होता. ज्याचा आदर्श शिवछत्रपती आहे त्याच्या घरामध्ये कोणत्याही स्त्रीच्या आबरूवर हात टाकला जाणार नाही याची मला जाणीव होती, म्हणून तुझ्या घरात शिवछत्रपती. आज आमच्याच बहिणीला आम्हीच चुकीच्या यानं पाहतो. आम्हाला याचं काही वाटत नाही का? आज सदाचार जो आहे, धर्म टिकत असतो तो सदाचारानं टिकत असतो. मी मागे उज्जैनला गेलो होतो. उज्जैनला दर्शन झाल्यानंतर कॉरिडॉर मध्ये फिरत असताना 4 पोरांना बेदम मारलं पोलिसांनी. मी चौकशी केली, म्हटलं का मारलं, तर त्यांनी सांगितलं म्हणे हे चिडीमारी करत होते. आमच्या धर्मस्थळावर आम्ही चिडीमारी करतो. माझ्यासोबत 2 पोरं होते, ते देवाकडे कमी पाहत होते आणि दुसरीकडे जास्त पाहत होते. खरंच यांच्यावर यांना भगवान शंकर आशीर्वाद देतील हा विचार नाही केला पाहिजे. आमची नजर शिवछत्रपतीकडून शिकायचं आहे, स्वामी विवेकानंदाकडून शिकायचं आहे. शिवछत्रपतीनं कल्याणच्या सुभेदाराला बोलत असताना सांगितलं होतं, अरे
ती सुंदर होती दिसायला आणि तिचा गौरव करायचा होता, म्हणून सांगितलं तुझ्यासारखी जर आमची आई सुंदर असती तर आम्ही तरी किती सुंदर दिसलो असतो. याच्या माध्यमातून तिला मोठे पण दिलं. नजर ही असली पाहिजे, हे आम्हाला शिवछत्रपती शिकवतात. मी सगळं कशासाठी सांगतोय, कशासाठी सांगतो? या गोष्टी ज्यांनी ज्यांनी सांभाळल्या ना ते मोठे झाले. महाराज ज्यांची नजर बिघडली ना ते किती मोठे जरी असले ना त्यांना पूज्यता प्राप्त होत नाही. या देशामध्ये विश्वामित्राचं मंदिर नाही आहे. मेनकेकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं, विश्वामित्राचं मंदिर मला दाखवा कुठं आहे का. पण या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये शिवछत्रपतीची प्रतिमा उभी करण्याकरता सगळेजण प्रयत्न करतात, कारण की त्यांनी सतत आमच्या मातृशक्तीला सन्मान दिला. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याची नजर मातृशक्तीकडे चुकीच्या यानं पाहत नाही ना त्यालाच भवानी माता 65 किलोची तलवार देते. कोणालाही नाही देत. शिवछत्रपतीलाच का दिली? देवानं शिवछत्रपतीलाच का निवडलं? तुमचं जीवन सदाचारानं जर ताकदवान बनत गेलं ना देव तुमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकतो. आणि मग त्याच्याकरता फार मोठं आयुष्य असलं पाहिजे असं काही नाही आहे. महाराज शिवछत्रपतीच्या संदर्भामध्ये जयसिंग, राजा जयसिंग यानं शब्द वापरले होते औरंगजेबाला पत्र लिहित असताना, हे औरंगजेब तू शिवछत्रपतीचं काहीही कर पण तरीही शिवछत्रपतीनं असं साम्राज्य तयार केलेलं आहे का शिवछत्रपती गेल्यानंतर सुद्धा तू शिवछत्रपतीच्या साम्राज्याचं काही वाकडं करू शकत नाही. हा बलिदान मास आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं सुद्धा बलिदान झालं होतं. शिवछत्रपती नंतर 9 वर्षापर्यंत फक्त संभाजी महाराज राजे राहिले. त्याच्यानंतर मराठी साम्राज्याला 25 वर्षापर्यंत राजा नव्हता. 25 वर्षापर्यंत. पण तरीही शिवछत्रपतीनं केलेलं ते इतकं मजबूत शासन होतं का मोगल त्याला धक्का लावू शकले नाही. अरे शेवटी औरंगजेब कबरीमध्ये गेला पण मराठ्यावर विजय प्राप्त करू शकला नाही, करू शकला. ते शिवछत्रपतीनं तयार केलेलं होतं. आज आमची जबाबदारी काय आहे? आज आमची जबाबदारी काय आहे? मी मगा भगव्या शब्दाचा अर्थ बोलून गेलो. भ म्हणजे भय नाही, भयरहितता. ग म्हणजे गर्व नाही. अरे जातीपातीचे काय अभिमान बाळगता? अभिमान हा बाळगा की आम्ही त्या महाराष्ट्रात जन्माला आलो का ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती घडले. वा म्हणजे वासना नाही. भगवा कोणता आहे? आज आम्ही महापुरुष सुद्धा जातीपातीमध्ये बांधून टाकले. हा देश मोठ्या विचाराचा देश आहे. सर्वे भवंतु सुखिना सांगणारा, त्याची उपासना करणारा हा देश आहे. आणि जोपर्यंत आम्ही जातीपातीमध्ये बांधलेले राहू, मला एक गोष्ट सांगा, अफजल खान मेल्यानंतर सुद्धा शिवछत्रपतीवर वार करणारा जो होता तो कोण होता? ते तर जीवा महाला होते म्हणून शिवछत्रपती राहिले. म्हणून तेव्हापासून म्हटलं जाते होता जीवा म्हणून वाचला. तो वार करणारा कोण होता? आमच्या दृष्टीनं सत्ता संपत्ती सन्मान हा इतका मोठा का ठरतो? थोडस इतिहासाचा अभ्यास करा. ज्या वेळेस अफजल खानानं तुळजाभवानी आईची मूर्ती फोडली ना त्यावेळेस अफजल खानासोबत जे सैन्य होतं ना त्याच्यामध्ये जे 6 सरदार होते ते मराठी सरदार होते. त्या मराठी सरदारांना काही वाटलं नाही की जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे ती कुलस्वामिनी असणाऱ्या शिवछत्रपतीचा आराध्य असणाऱ्या आमच्या महाराष्ट्राचा आराध्य असणाऱ्या तुळजाभवानीची मूर्ती फोडली जाते आणि आम्ही आज स्वस्थ उभे आहोत. हे रक्त इतकं कमजोर झालंय? हे रक्त काय गोठलं का? त्यांना काही वाटलं नाही. या देशामध्ये भारतावर विजय प्राप्त करत असताना हिंदू समाजाचं विघटन करत असताना एक गोष्ट सगळ्यात मोठी घातक ठरली. जयसिंग लोक, आपलेच लोक.
रामराज्य रावणानं नाही बिघडवलं, रामराज्य अयोध्येतल्या लोकांनीच बिघडवलं. त्याच्यामध्ये मंथरा आणि कैकेयी आहे. कोण दुसरे कळले होते? थोडासा शिवछत्रपतीच्या चरित्राचा अभ्यास करा. थोडासा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज का पकडले गेले, कोण फितूर झालं होतं, कशासाठी फितूर झालं होतं. या फितूर होणाऱ्या अवलादी म्हणजे त्याच अवलादी आहेत ज्या अवलादी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणत्याही ऐरा गैरा नत्तू खैऱ्यासोबत करतात. आणि जेव्हा त्याचा महाराष्ट्रामध्ये विरोध झाला तेव्हा मग तो काल परवा म्हणतो की मी माझ्या शब्द मागे घेतो. अरे शब्द मागे घेतो बोलून काय गेला, काय बोलून गेला? शिवछत्रपती कोण आहे तो? लोक म्हणतात ते देव आहेत का? ते देव आहेत की नाही मला माहित नाही, पण ज्यांच्यामुळे आमचे देव सुरक्षित आहेत ते शिवछत्रपती आहेत. ज्यांच्यामुळं आमच्या आईच्या कपाळावर कुंकू सुरक्षित आहे ते शिवछत्रपती आहे. ज्यांच्यामुळं आमचा स्वाभिमान जिवंत आहे. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदू धर्माचा जाज्वल्य स्वाभिमान, महाराष्ट्राच्या मातीची निष्ठा, या निष्ठेच्या आणि या स्वाभिमानाच्या माध्यमातून शिवछत्रपती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जिवंत आहे. वास्तविक जीवन, वारकरी जीवन. आणि तिसरा शब्द आहे जी, म्हणजे जिवंत जीवन. शिवछत्रपती गेले नाहीत, गेले नाहीत, जातही नाही. ज्याचं शरीर जे असते ते सामान्य शरीर असते, ते शरीर जात असते. आज शिवछत्रपती जाणं शक्य नाही. कुठे आहेत शिवछत्रपती? कुठे आहे? आज प्रत्येक जो राष्ट्रभक्त आहे, धर्मनिष्ठ आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये जी शक्ती आहे ना, ती शक्ती म्हणजे शिवछत्रपती आहे. मगा जे बोलून गेलो होतो की चमके शिवबाची तलवार म्हटल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला फार चांगलं वाटते, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तो युवक म्हणजे चमको शिवबाची तलवार आहे ज्यानं आपल्या आई वडिलांचा सन्मान ठेवला. ती युवती म्हणजे शिवबाची तलवार आहे ज्या युवतीनं आपल्या आई वडिलाची मान शर्मेनं खाली झुकू दिली नाही. ती युवती म्हणजे चमके शिवबाची तलवार आहे. आज आम्हाला स्वराज्य टिकवायचं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली होती शिवछत्रपतीनं. ते स्वराज्य टिकवण्याकरता आम्हाला एक राहावं लागेल. ते स्वराज्य टिकवण्याकरता आम्हाला आमच्या शरीराचं महत्व कळालं पाहिजे. मी मगा आमच्या गावामध्ये आलो दारव्यावरून, हे लहान लहान पोरं जे होते ना, हे कमीत कमी 20-25 पोरं ते आमच्या गांधी चौकामध्ये जमा होते. बस म्हणे आता आपण इथंच थांबू, थोड्या वेळामध्ये डीजे इथंच येणार आहे. तुम्ही कोणाचं भविष्य उद्ध्वस्त करता याचा तर विचार करा. महाराज अस्तित्व माफ करणार नाही आपल्याला. मी हे शब्द जेव्हा बोलतो ना, बऱ्याच युवकांना या गोष्टीचा राग येते. बघा, मी मौज मजेच्या विरोधातला व्यक्ती नाहीये. तुम्ही माझ्या जीवनासोबत थोडस सुसंगत राहून बघा. माझ्यासारखं कोणी चांगलं नाचतही नाही. पाहायचं असेल तर या, नाही ते इंस्टाग्राम फेसबुकला पाहून घ्या. जे हरीच्या रंगात नाचले आणि जे सात्विक रंगात नाचले ना, त्यांच्या जीवनामध्ये कृपा होत असते. आत्ताच यवतमाळला कथा झाली मोरारी बापूंची. मोरारी बापूंसारख्या संतांनी ज्यानं 67 वर्षापर्यंत रामकथेच्या माध्यमातून फक्त देशात नाही हो, परदेशातही, सौदी अरबचा जो राजा आहे ना, दुबईचा राजा, तो राजा डोक्यावर रामचरितमानस घेऊन फिरला आणि त्या राजानं जय सियाराम म्हटलं. ते मोरारी बापू, त्या मोरारी बापूंनी हात करून मला नाचायला बोलवलं व्यासपीठावर. तुम्ही काय रस्त्यावर दारू पिणाऱ्या सोबत नाचता? साधू संतांसोबत नाचण्याकरता पुण्य कमवावं लागते. आम्ही कोणासोबत वेळ घालवतोय हे तर कळलं पाहिजे. स्वतःचा स्वाभिमान जोपासला पाहिजे, स्वतःचं अस्तित्व स्टँडर्ड मेंटेन केलं पाहिजे. नुसतं स्टेटस चांगलं ठेवून माणसाचं स्टेटस मोठं होत नसते, त्याचं स्टँडर्डही तितकं असलं पाहिजे. आता मी एका लग्नामध्ये गेलो, त्याच्यातला एक पाहुणा होता. तो पाहुणा म्हणे, बरं झालं महाराज आले, आता मंगलाष्टक म्हणते म्हणे. अरे मी म्हणलं, लेका मूर्खा, मी ब्रह्मचारी माणूस आहे, मी कधी भागवतात मंगलाष्टक म्हटलं नाही तर लग्नात म्हणेल का? तुला तर अक्कल असली पाहिजे.
खरंच नाही म्हटलं मी कधी. कित्येक भागवत केले, कित्येक रामायण केले, कित्येक कृष्णाचे रामाचे लग्न लावले, पण आजपर्यंत मंगलाष्टक नाही म्हटलं. मंगलाष्टक म्हणणं हे चूक आहे असं माझं म्हणणं आहे. मी ब्रह्मचारी आहे, मी त्याला जपलं पाहिजे, हा स्वाभिमान. एक वाक्य मी मागे बोललो होतो, वाक्य पट्टे का बघा, आम्हाला पाय चाटून मोठं व्हायचं नाही, पाय घासून मोठं व्हायचं आहे, हा स्वाभिमान. पाय चाटून मोठं होणं काही मोठी गोष्ट नाही, आणि पाय घासून मिळालेलं जे मोठेपण असते ना, ते मोठेपण जे समाधान देते ना, त्या समाधानाला काही वेगळीच चव असते. मी त्या दिवशी महाशिवरात्रीच्या कीर्तना करता एका गावामध्ये गेलो. त्या गावामध्ये माझा जो समाज आहे ना, तो समाज 70% आहे, आणि 21 वर्षानंतर त्या गावामध्ये मी गेलो. तर मी त्यांना कीर्तनामध्ये सुद्धा बोललो की मी तुमच्या समाजाचा आहे म्हणून मला बोलवू नका, माझ्या कीर्तनात ताकद आहे म्हणून बोलवा. समाजाचा आहे म्हणून बोलू नका. जिथं गरज असेल समाजाची तिथं समाजाचा विचार करा. आज कोणत्याही गोष्टीमध्ये कीर्तनकाराच्या तारखा घेताना सुद्धा जाती पाहिल्या जातात. लाज वाटत नाही आम्हाला? याच्याकरता हिंदवी स्वराज्य होतं, याच्याकरता ज्ञानोबरायांनी मिळविली मांदी वैष्णवाची होती. अरे महापुरुषांनी आपलं आयुष्य खपवलं. या धर्मव्यवस्थेमध्ये क्रांती झाली पाहिजे, याच्याकरता ज्या ज्ञानोबरायांनी स्वतःचे मायबाप जरी गेले ना, तरी धर्मव्यवस्थेला हानी होणार नाही याच्याकरता जे जीवन जगले ते ज्ञानोबाराय. आज धर्मावर बोलायचं म्हटलं, धर्माकरता काही करायचं म्हटलं, तर लोकांचे पक्ष आडवे येतात. नाही, आम्ही कसं जावं, आम्ही कसं जावं? आज पूर्ण भारतामध्ये हिंदू संमेलन साजरी होऊन राहिली, पण काही लोकांना तिथं हिंदू म्हणून जाण्याकरता लाज वाटते, कारण की त्यांचा पक्ष तिथं आडवा आला. यानं कसं होईल या देशाचं, यानं कसं होईल या राष्ट्राचं? आणि चटके बसायला सुरुवात झाल्यानंतर त्याचं महत्व कळेल. उशीर झालेला असल्यावर काय करता? आज 1947 15 ऑगस्ट 1947 हा दिवस आम्ही स्वातंत्र्य दिन जरी म्हणून साजरा करत असलो, तरी या दिवशी भारताचं विभाजन सुद्धा आदल्या दिवशी झालं होतं. आज या भारतामध्ये किती तुकडे करायचे आहे? आज आम्ही जर दुसरी भाषा बोललो, तर याच देशातले काही राजकारणी भाषेसाठी वाद निर्माण करतात. शिवछत्रपतींना त्यांची जी शिवमुद्रा आहे, ती शिवमुद्रा लिहत असताना देव भाषेचा, संस्कृत भाषेचा वापर केलेला आहे. आणि आमचेच लोक म्हणतात संस्कृत आपली भाषा नाही आहे. अरे, संस्कृत इज अ डिवाइन लँग्वेज, नॉट अ डेव्हिल लँग्वेज. भाषेसाठी भांडणं, प्रांतासाठी भांडणं, भांडणं कशासाठी करायची? त्या तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणतो आम्ही हिंदी बोलणार नाही. आमच्या इच्छे काही राजकारणी म्हणतात यांनी हे भाषा बोलली तर मग आम्हाला अडचण आहे. आम्ही भाषेमध्ये अटकलो, आम्ही प्रांतामध्ये अटकलो, भारताचे लचके तोडल्या चालले, याची कोणाला कदर नाही. आज बांगलादेश, बंगालची काय परिस्थिती आहे? आणि ती परिस्थिती जेव्हा होत होती तेव्हा आपण काय करतोय? आज मी मगा बोलून गेलो की एका गावामध्ये फक्त 2-3 तासासाठी 4.5 लाख रुपये खर्च करून राहिलो आम्ही, पण राजस्थानमध्ये आपले जे हिंदू बांधव आहेत ते हिंदू बांधव मात्र आपल्या मुलींना विकून राहिले, कारण की त्यांच्याकडे पैसे नाही त्यांची व्यवस्था करण्याकरता. शिवछत्रपतींनी काळजी घेतली होती. काय राजा होता महाराज, काय राजा होता. माझी विनंती आहे अजून तरुण मुलांना, बाबासाहेब पुरंदरे यांचे 2 खंड आहेत शिवछत्रपतीच्या इतिहासाचे. फार आयुष्य दिलं महाराज त्या माणसाने. आणि आम्ही काय केलं माहित आहे? या देशातले काही जातीवादी किडे आहेत ना, त्या किड्यांनी इतिहासामध्ये खोडतोडच खूप केली. दादोजी कोंडदेव ब्राह्मण आहेत म्हणून शिवछत्रपतीची ते गुरु नव्हते. समर्थ रामदासांची जात पाहायला गेली, पण एक गोष्ट लक्षात घ्या, एकमेव संत आहे का ज्या संतानं शिवछत्रपतीचं नाव घेतलेलं आहे. नाव घेतलेलं आहे. आमचे हे जातीचे चष्मे,
आमचे हे संकुचित वृत्तीचे चष्मे कधी उतरतील? मला एक गोष्ट सांगा, शिवछत्रपतीनं जे स्वराज्य स्थापन केलं त्याला स्वतःच नाव दिलं का हो? शिवस्वराज्य, हिंदवी स्वराज्य. त्या आई जिजाऊ यांनी ज्या रामायणाच्या आणि महाभारताच्या गोष्टी सांगितल्या त्या हिंदू धर्माच्या नाहीत का? आम्ही त्याच शिवछत्रपतीच्या आणि त्याच जिजाऊ आई साहेबाच्या नावानं हिंदू धर्माला तोडतोय. आता त्या संघटनेची नावं घ्यायची का? किती विचित्र प्रकार. एवढे मोठे गड किल्ले बांधले आणि या देशामध्ये आता काही गोष्टी चांगल्या घडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 प्रमुख किल्ले आहेत ना, त्या 12 प्रमुख किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता भेटलेली आहे. 27 देशानं त्याच्याकरता समर्थन दिलं. शिवछत्रपती फक्त भारतापुरते मर्यादित नाही, ते विश्वात्मक आहेत, ते व्यापक आहेत. आम्हाला त्या शिवछत्रपतीच्या बलिदानाचा, त्या शिवछत्रपतीच्या जीवनाचा विचार अतिशय काळजीपूर्वक आणि अतिशय बारकाईपूर्वक करावा लागेल. म्हणून शिवछत्रपती एखाद्या चौकाला, एखाद्या स्मारकाला शिवछत्रपतीचं नाव देणं सोपं आहे. एखाद्या मार्गाला महापुरुषाचं नाव देणं सोपं आहे. पण महापुरुषानं दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गावर चालणं हे खरं त्या महापुरुषाचं मोठेपण असते. आमचा स्वाभिमान आहे शिवछत्रपती, आमचा अभिमान आहे शिवछत्रपती, आमचं वैभव आहे शिवछत्रपती, आमचा गौरव आहे शिवछत्रपती. पण त्या शिवछत्रपतीच्या जीवनाला, त्या शिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याला आमच्यामुळं दूषण लागता कामा नये. भूषण लागो किंवा नाही लागो हा विषय समोरचा आहे, पण दूषण लागता कामा नये. माझी अधिक जास्त याचा विस्तार करायची ही नाही. आपली बरीचशी वेळ होत चालली. बोलता बोलता 1.25 तास निघून गेलाय आणि 1.25 तासामध्ये शिवछत्रपतीचं जे अलौकिक जीवन आहे त्या अलौकिक जीवनाविषयी काही मुद्दे मांडले. सगळ्यात महत्वाचं, मित्र कसे करावे, साधू संतांवर निष्ठा असणारं जीवन, शिवस्वरूप म्हणजे वैराग्यमय जीवन, वास्तविक वारकरी जीवन, आणि तिसरं जिवंत जीवन म्हणजे शिवछत्रपती. माझी तरुण मुलांना विनंती आहे, मी हे तारीख घ्यायला आले तेव्हा मी दुसरं काहीच म्हटलं नाही त्यांना. त्यांनी जेव्हा म्हटलं की महाराज तुम्ही त्या दिवशी हिंदू संमेलनाच्या माध्यमातून चांगले विचार देऊ शकले, पण तुम्ही लगेच निघून गेले. त्या दिवशी मला 3 हिंदू संमेलन होते. आमच्या मुलांची इच्छा आहे की तुम्ही आलो पाहिजे, पण महाराज फक्त कोणीतरी चांगला बोलणाऱ्याला बोलवून फायदा नाही. त्यानं मांडलेले जे विचार आहेत ना त्या विचाराचा जीवनामध्ये, माझी ही इच्छा नाही की लगेच 2 दिवसामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. त्या दुष्यंत कुमार याचा एक शेर आहे, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, मुझे लगता है कुछ तस्वीर बदलनी चाहिए. या देशाचं चित्र बदललं पाहिजे, या समाजाचं चित्र बदललं पाहिजे. आज आमची कोणतीही मुलगी जर रस्त्याने येत असली आणि गावातला पोरगा जर तिला दिसला, तिला आधार वाटला पाहिजे. आज कोणतीही मुलगी समोरून जात असेल, कोणताही पोरगा जात असेल तर तिला आधार वाटला पाहिजे. असं आमचं जीवन असलं तर शिवछत्रपती आशीर्वाद देतील. आज गावाकरता, राष्ट्राकरता आम्ही काहीतरी केलं पाहिजे. फक्त 3 दिवस, 19 फेब्रुवारी जयंती, 3 एप्रिल पुण्यतिथी, 6 जून राज्याभिषेक दिवस, या 3 दिवसापुरते शिवछत्रपती मर्यादित नाही, नक्की नाही. आज ठीक आहे, तुम्ही चांगल्या उत्साहानं उत्सव साजरा करा, पण हे करत असताना शिवछत्रपतींना खरी श्रद्धांजली, खरी आदरांजली जर द्यायची असेल ना, त्याच्याकरता एकच करावं लागेल,
धर्मनिष्ठा मजबूत असावी लागेल, राष्ट्रनिष्ठा मजबूत असावी लागेल, स्वाभिमानी जीवन जगावं लागेल, पुरुषार्थ करावा लागेल. महाराज भगवान शंकर, आताच महाशिवरात्र झाली, जिच्यासाठी पार्वती तपश्चर्या करते ते भगवान शंकर आहे. इथं गावागावामध्ये लोंढेच्या लोंढे तयार आहेत का ज्यांना मुली भेटत नाही. स्मशानामध्ये राहणारे भगवान शंकर, त्याच्याकरता पार्वती माता तपश्चर्या करते. हे तर थोडासा विचार करा. तुम्ही मोठे बना, मोठे बनल्यानंतर कोणाच्या मागे फिरावं लागत नाही. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो की फोटो काढण्याकरता फक्त 1-2-3 सेकंद वगैरे जे काही लागत असेल तितका लागते. फोटो काढण्याकरता 1-2 सेकंद लागत असतील, इमेज बनवण्याकरता आयुष्याचे आयुष्य जाते. ज्याचं इमेज मोठी असते ना, त्याच्यासोबत फोटो काढण्याकरता लोक धावपळ करतात. इमेज बदली पाहिजे. मग आमची कीर्तन कथा झाल्यावर लोक फोटो काढण्याकरता येतात, पोरं येतात, चांगली गोष्ट आहे, काढले पाहिजे. पण नुसतं मी बरेच युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरून बरेच वेळा विनंती केलेली आहे की तुम्ही फक्त माझे मित्र बनू नका, त्या विचारांचे मित्र बना. मी तुम्हाला कधी वेळ देईल नाही देईल, मी काय फकीर मावला माणूस आहे, देईल तर देईल, नाही देईल तर नाही देईल, नाही पटलं तर नाही देईल. पुढच्या वर्षी जर तुम्ही डीजे लावून जास्त धिंगाणा केला तर मी नाही म्हणेन. तुम्ही काय, कोणी काय मालक आहे का माझं? मी नाही म्हणेन. मग त्यावेळेस काय आहे, मी तुम्हाला बोलतोय असं किंवा जाता जाता टोमना मारतोय असे समजू नका बरं. पण आणि मला एक गोष्ट सांगा, मी फक्त तुमच्यासाठी बोलत नाही, आज रेकॉर्डही होत आहे. पूर्ण महाराष्ट्रातल्या युवा वर्गाला माझं एक हात जोडून आव्हान आहे. तुम्ही दारू पिले काय, तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवलं काय, आणि तुम्ही व्यसनाधीनता केली काय, माझं शरीर बिघडणार आहे का? मला काय साईड इफेक्ट आहे? मी 42 वर्षाचा झालो, आजही मला काही कोणती अडचण नाही आहे. दिवसातले 4-4, 5-5 तास बोलतो मी. आज दुपारी सुद्धा अर्धा-पाऊण तास बोलून आलो. आता इथे तुमच्या पुढे 1-1.5 तास झालाय बोलून राहिलो. हे बोलणं कशासाठी आहे? माझ्या शब्दाची तितकी तर कदर करावी लागेल तुम्हाला. एक साधू आहे, साधूच्या अंतकरणातून बोलतोय, त्याचं कारण एकच आहे, अंतकरणामध्ये कळवळ आहे. आम्ही समाजामध्ये फिरत राहतो, रस्त्यानं गाड्या घेऊन जात असताना पाहतो, अरे उन्मत्त झाला समाज. आमच्या गावामध्ये आता एक 20-25 दिवसापूर्वी एका अशाच उन्मत्त झालेल्या, दारू पिऊन आलेल्या पोरानं बस स्टँडवर एका माणसाला उडून दिलं. 55 वर्षाच्या, त्या सिमेंटच्या डोक्या होत्या, याच्यावर त्याचं डोकं आपटून गेला. 5 मुली होत्या त्याला, स्वतःच्या मुलीला सोडण्याकरता आलेला तो माणूस. तुम्ही 80च्या स्पीडनं गाडी चालवा, तुम्ही 160च्या स्पीडनं गाडी चालवा, तुमच्यातनी खूपच रहमान किडा असेल, तुम्ही 320च्या स्पीडनं गाडी चालवा, पण तुमच्या त्या अतिरिक्त स्पीडमुळं कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी कोणी घ्यायची? कोणी घ्यायची? मी काल संध्याकाळी फिरायला येत असताना आपल्या जवळगाव रस्त्यावरून ते 3 जण पोत्र होते, इतक्या जोऱ्यानं गेले ते का ते माझा शेला उडून चालला गेला. आता का बांधून ठेवावं कमरायले? तुम्ही रस्त्यानं चालणं तुमचं सेफ नाही आहे. कशासाठी? अरे ही ऊर्जा, ही ताकद अशी रस्त्यानं कुत्र्याच्या मौतीनं मेल्यापेक्षा काहीतरी देव, देश, धर्म, राष्ट्र याच्यासाठी झिजवा ना. त्या ताकदीला काहीतरी दिशा द्या ना. आणि ती दिशा द्यायची असेल तर जसं शिवछत्रपती समर्थ रामदासांचं ऐकत होते आणि शिवछत्रपती जगद्गुरु तुकोबा यांचं ऐकत होते, तसं साधू संतांच्या विचाराच्या जवळ राहावं लागेल, तेव्हा फायदा आहे. पण आज शिवछत्रपतींच्या जयंतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी निश्चय करूया की आम्हाला, आणि महाराज आयुष्य कधी संपणार आहे कोणाचं ठरलेलं नाही, आपल्या हातामध्ये काही नाही आहे. आणि तुम्ही कधी, जन्म आणि मृत्यू हा आपल्या हातामध्ये नाही आहे, फक्त जीवन आपल्या हातामध्ये आहे. त्या जीवनामध्ये आम्ही या जीवनाच्या पानावर काय लिहितो याच्यावर आमचं अस्तित्व ठरलेलं आहे. या जीवनाच्या पानावर शिवछत्रपतीनं स्वाभिमान लिहिला, या जीवनाच्या पानावर शिवछत्रपतीनं हिंदू धर्मनिष्ठा लिहिली, या जीवनाच्या पानावर
शिवछत्रपतीनं मातृभक्ती लिहिली, या जीवनाच्या पानावर शिवछत्रपतीनं राष्ट्रभक्ती लिहिली. आज 400 वर्ष होत चालले, शिवछत्रपतीचं जिवंत जीवन आजही कायम आहे. सूर्यचंद्र यांचा अस्त होऊन जाईल, पण शिवछत्रपतीच्या कर्तृत्वाचा जो आहे त्याचा अस्त होणार नाही. आणि या शिवछत्रपतींना शब्दांच्या माध्यमातून एका गेल्या 1.5 तासापासून मी आदरांजली समर्पित करत होतो. ती आदरांजली शिवछत्रपतींच्या चरणी समर्पित करतो, मानाचा मुजरा करतो. आणि पुनश्च समस्त मालखेड बुजुर्ग ग्रामवासीय आणि त्याचबरोबर शिवछत्रपतींचा हा उत्सव अतिशय प्रामाणिकपणानं, महाराज ही विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शब्द जाणार आहेत, हे व्याख्यान महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. आपली संस्कृती जोपासा, पोवाडे वाजले पाहिजे, बखरी वाजल्या पाहिजे, तेव्हा शिवछत्रपती कळेल. मी आता येत असताना ते गाणे पाहिले, काय कर्कशता आहे, काय विवस्यपणा आहे. बरं, कोणत्याही गाण्याला शिवछत्रपती घालून द्यायचे त्याच्यात? पोवाडे पोवाडे, अहो महात्मा फुले यांनी सुद्धा शिवछत्रपती करता पोवाडे लिहिले. त्या पोवाड्यांचं झालं नाही पाहिजे. गझली लिहिल्या गेल्या शिवछत्रपतींवर, त्या गझली वाजल्या नाही पाहिजे. आज आम्ही हिडसपणा करून राहिलो. त्या शिवछत्रपतींचा उत्सव साजरा करत असताना स्वच्छता राखली गेली पाहिजे. आम्ही कचरा करतो. बर करा ना, तुम्ही उत्सव साजरा करता करा, मग साफ कोणी करावा? साफ नाही करत. गाडगे बाबाने आयुष्य खपवलं. आम्ही साफ करायला तयार नाही, कचरा करायला तयार आहे. साफ कोणी करावं? कोणी नाही. मग आम्ही काय हा देशाकरता आम्ही काय करून जाणार आहोत? देशाकरता घाण करून जायची नाही आहे, घाण साफ करायची आहे. जी अन्याय अत्याचाराची घाण होती ती घाण साफ केली म्हणून शिवछत्रपती आहे. याच्याकरता वैचारिक जीवन जगावं लागेल. आणि ते वैचारिक चळवळ, ते वैचारिक प्रबोधन, ते वैचारिक बोध देण्याकरता आपण इथे जमले होते. त्याच्याकरता पुनश्च एकदा समस्त मालखेड बुजुर्ग ग्रामवासियांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या सगळ्या माय माऊल्या, लहान मुली सगळे जे आलेले आहेत, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण आणि या कार्यक्रमाकरता तन्मन धनाने जे झटले त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. एकदा हात वर करा सगळे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर 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 हर. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. पुनश्च एकदा शिवछत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना या जयंतीच्या हार्दिक शुभकामना देत असताना, या शिवजयंतीच्या माध्यमातून जे बौद्धिक वैचारिक परिवर्तन करण्याचा आपला विचार आहे त्याच्याकरता सगळ्यांनी सजग राहावं इतकीच या व्यासपीठावरून विनंती करून माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाय. शब्दांच्या या ताकदीने मने आमची जिंकली, विचारांची ही मशाल काळजात आमच्या पेटली, विचारांची ही मशाल काळजात आमच्या